आत्ता मी तुम्हाला एकदम परफेक्ट, हेल्दी, आनंदी, एकदम कॉन्फिडंट दिसते. पण मी अशी नव्हते. आणि याचमुळं माझं वजन वाढलं होतं आणि आज मी तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, की असा मला कोणता स्ट्रेस होता. कारण मी खूप व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे, की मला स्ट्रेस होता आणि म्हणूनच माझं वजन वाढत गेलं आणि इतकं वाढत गेलं, की ते नंतर मला सायटिका झाला, B12चं इंजेक्शन चालू झालं, PCODचा म्हणजे पिरियड्स यायला प्रॉब्लेम व्हायला लागला, थायरॉइडच्या टेस्ट सांगितल्या. शिवाय मला वजन कमी करायला सांगितलं, नाहीतर सायटिकासाठी ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. म्हणूनच मी वजन कमी केलं. कार्यक्रमामध्ये मला थोडंसं अनकम्फर्टेबल झालं एका कार्यक्रमामध्ये, जेव्हा मी सगळ्या स्टेजवर एकटीच खूप जाड दिसत होते. पण याआधी हे माझं वजन वाढण्याचं कारण, हा स्ट्रेस काय होता, हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि अशा प्रकारचा स्ट्रेस भरपूर लेडीजना असू शकतो, भरपूर जेंट्सना असू शकतो. नॉर्मली लेडीजला म्हणजे 70-80% बायकांना हा त्रास असू शकतो. असे पुरुष जे बायकांच्या जागी बसून काम करतात, त्या सुद्धा लोकांना अशा प्रकारचा स्ट्रेस असू शकतो. प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचा असतो. आणि माणसाला ताण तणाव आहे हे कुणालाही कळत नाही. त्या माणसाला स्वतःला सुद्धा कळत नाही की आपण किती स्ट्रेस मधून चाललो आहोत. आणि याचमुळं माझं वजन वाढलं होतं. आणि असं तसं वजन नव्हतं माझं वाढलं. तुम्हाला स्क्रीनवर माझा लग्न आधीचा फोटो किंवा माझं लग्न ठरलेलं तेव्हाचा फोटो आहे, लग्नानंतरचा फोटो, डिलिव्हरीचा फोटो, हे तुम्ही स्क्रीनवर बघितले असतील तर तुम्हाला कळेल की माझं काय शरीर होतं आणि काय झालेलं. हे सगळं माझं त्रासामुळं. मला त्रास होत होता, आतून त्रास होत होता. मला सपोर्ट करणारे सगळे होते, पण मी त्यांना पण त्रास देत होते. म्हणजे मला समजून घेणारे होते, पण मी त्यांना समजून घेत नव्हते. इतकी माझी चिडचिड व्हायची. आज मी तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या आधी नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मॉम्स किचन ड्रायव्हर. जर तुम्ही नवीन असाल तर मी वेगवेगळ्या टिप्स तुम्हाला इथे देत असते, वेट लॉस रिलेटेड रेसिपीज वेगवेगळ्या सांगत असते. तर तुम्ही जर नवीन असाल तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि अशा स्ट्रेसमधून कुणी कुणी गेलेलं आहे हे सुद्धा कमेंट करून आजच्या व्हिडिओमध्ये सांगायचे. आज वेट रिलेटेड काही सुद्धा प्रश्न विचारू नका, कारण स्ट्रेस असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. म्हणजे स्ट्रेसमुळे खूप वजन वाढतं आणि याचा परिणाम माझ्या शरीरावर काय झालेला आहे हे तुम्हाला सांगणार आहे. आणि मला कोणता स्ट्रेस होता. चला तर मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला म्हणजे मी पहिल्यापासून हॉस्टेलला राहिलेली आहे. आणि हॉस्टेलला कसं आपलं आपलं म्हणजे कसं एकदम मस्त लाईफ असते हॉस्टेलची, तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे जसं किंवा एक आई वडिलांच्या घरी आपली आयुष्य कसं असतं, आपण कुणावर तरी डिपेंड असतो. बाबा राहू दे झाडायचं, आई झाडेल, किंवा आपण असतो ना डिपेंड असतो. तसं माझं जेव्हा लग्न झाल्यानंतर माझं काय झालं, मला कामात कधीही असं वाटलं नाही की मला खूप काम आहे. असं तसं मला आवड होती. सकाळचं उठायचं 7 वाजता, उठायचं नाही, 7 वाजता ऑफिसला निघायचं. मी उठायचं, आवरायचं आणि 7ला ऑफिसला निघायचं. संध्याकाळी 7 वाजता माघारी यायचं, जेवायचं दोघा नवरा बायकोने. हे असं रुटीन होतं माझं. नंतर जेव्हा मी प्रेग्नेंट राहिले, तेव्हा प्रेग्नेंट राहिल्या एकाच महिन्यानं कोरोना आला. म्हणजे 1 मंथ मी प्रेग्नेंट होते आणि कोरोना आला. पण कोरोनात पण मला काही असा त्रास जाणवला नाही आतून, कारण नॉर्मली जे प्रेग्नेन्सीमध्ये सगळ्यांना होतं तेच. मला 4 महिने उलट्या वगैरे व्हायच्या. माझ्या मिस्टरांनी मला भरपूर सपोर्ट केला, कारण मेस चालू नव्हत्या. मला सगळा स्वयंपाक त्यांनी करून घातलेला आहे. फक्त मी भेंडीची भाजी आणि चपाती एवढंच मी 4 महिने सुरुवातीला खात होते. मला काही खाऊ वाटायचं नाही. आता त्याच्यानंतर पण नॉर्मल कोरोनामध्ये आई वडील येऊ शकत नव्हते, सासू सासरे येत नव्हते, त्यामुळे माझं शरीर स्थूल होत गेलं, नाही का. खाऊन पिऊन बसणे, खाऊन पिऊन प्रेग्नेन्सीमध्ये माझं वजन वाढत गेलं, खूप वाढलं. 90 किलोवर गेलं. आणि त्याच्यानंतर मी डिलिव्हरीला गावाला गेले. आणि सासूबाई आणि आईच्या लाडानं हे खा ते खा ते खा करत 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 माझं शेवट फायनली वजन 103 वर गेलं. आता 103 वर वजन जाण्याची पण खूप कारणं होती. असं नाही की त्यांनी खायला घातलं म्हणून वजन माझं. कोरोनाच्या टेस्ट व्हायच्या, सारख्या सारख्या कोरोनाच्या टेस्ट व्हायच्या. पुण्याची फाईल असल्यामुळे फलटणला हॉस्पिटलला घेत नव्हते मला. मला आधी म्हणले क्वारंटाईन व्हा, 14 दिवस क्वारंटाईन झाले. त्याच्यामध्ये ते स्ट्रेस असायचा. कुठल्या तरी एका बाईची रस्त्यानं डिलिव्हरी झाली, त्याचा मी स्ट्रेस घेतला की माझं काय होणार, माझी पण तशीच डिलिव्हरी करणार का, नाही का जुने जुने लोक ते खुंटीला वगैरे हे करून तशी तशी माझी डिलिव्हरी करणार का. म्हणजे असं मनामध्ये भीती किंवा मनामध्ये असा त्रास व्हायचा आतून. आणि क्वारंटाईन. आणि सासूबाईंनी, तुम्हाला माहितीये, पहिल्या अंगणवाडीच्या बायका 100 वेळा राऊंड मारायच्या, नक्की हे आतच आहे का, आतच आहे का. त्यामुळे सासूबाईंना पण माझं वाईट वाटायचं, आईला पण वाईट वाटायचं. पण काय करणार, बाहेर ताटामध्ये ताट देऊन जायचे. 14 दिवस मी असंच होते, बाहेरच म्हणजे घरातच होते.
त्याच्यानंतर मग माझ्या डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स नव्हते, फक्त अन्वीला 2 वेडे होते, त्याच्यामुळे माझं सीझर झालं. सीझर झाल्यानंतर 5 महिने मी आईकडे राहिले. आणि आईकडे राहिल्यानंतर थोडे सासरी गेले आणि नंतर इकडे आले, कारण म्हणजे सासूबाई थोड्याशा म्हाताऱ्या असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तू बाई तुला माहेरी की जेवढं राहायचंय तेवढं राहा, बाळाचे लाड करून घे. कसं बाळाचं कसं असतं, थोडंसं शेकायचं वगैरे असतं, ते त्यांना जमणार नाही, आईला जमत होतं. ते सगळं छान आयुष्य होतं माझं. त्याच्यानंतर मी पुण्याला आले. आता पुण्याला आले कारण मला ऑफिस जॉईन करायचं होतं आणि माझी 5 महिन्यात पूर्ण झालेली आणि मी ऑफिस जॉईन केलं. 6 महिन्याची सुट्टी असते, बरोबर. आता जेव्हा मी ऑफिस जॉईन केलं ना, तेव्हा त्यावेळेला माझ्यापाशी कोणीच येऊ शकत नव्हतं. कारण माझ्या आई वडिलांचं म्हणजे माझा भाऊ आर्मीमध्ये आहे, त्यानं घर बांधायला काढलेलं, त्यामुळे आई पप्पा येऊ शकत नव्हते, घराचं बांधकाम चालू होतं. आणि इकडं पण माझी सासू सासरे म्हातारे आहेत, त्यामुळे ते पण येऊ शकत नव्हते आणि त्यांना मी जबरदस्ती बोलवणार पण नव्हते. कसं गावाकडच्या माणसांना शहरामध्ये करमत नाही, दरवाजा लावून लावून सारखं बसल्यामुळे त्यांना थोडंसं हे होतं, त्यामुळे मी पण कुणाला असं फोर्स केला नाही. आणि माझी डिलिव्हरी झालेली, त्यामुळं माझं वजन आटोक्यात आलं होतं, म्हणजे एक 80 किंवा 76-78 अशी मी आली होती. पण नंतर काय व्हायला लागलं माहितीये का, ऑफिसचं काम बघायचं, बाळाला सांभाळायचं. बाळ सांभाळणं, माझं बाळ आहे, माझे मिस्टर ऑफिसला जायचे आणि माझं वर्क फ्रॉम होम होम होतं. मीटिंग अरेंज करायच्या, त्यावेळेला बाळ रडणार, बाळाला मॅनेज करायचं, मीटिंग मॅनेज करायची, घराच्या बाहेर अजिबात जायचं नाही, कंटिन्यू दरवाजा बंद असायचा. माझी मुलगी 3 वर्षाची होईपर्यंत माझा दरवाजा बंदच होता. मला आजूबाजूचे कधीतरी बाहेर निघाल्यावर मला म्हणायचे की तुम्ही मुलाचं म्हणजे नाही का, माझ्या मुलीचं लाईफ जे आहे ते तुम्ही स्पॉईल करताय, म्हणजे तिचं तुम्ही तुम्ही तिला खेळवलं पाहिजे. पण माझं असं व्हायचं की मी कसं, मला वेळच मिळायचा नाही. मी दिवसभर ऑफिसचं काम करा, बाळाला चारा, मी खा, परत त्याला दूध पाजलं की मला गरगरल्यासारखं व्हायचं. म्हणजे ना, मी आतली आत, माझं मन असं आतली आत मला त्रास त्रास होत होता मला कसला तरी, पण मला कळत नव्हतं. माझी धावपळ होण्यापेक्षा असं एक म्हणजे नाही का, मांडीवर बाळाला घेऊन झोपायचे, म्हणजे बाळ मांडीवर झोपलेलं असायचं आणि ऑफिसचं काम चालू असायचं. मी जर हल्ले तर बाळ उठेल ह्याच्या ह्यानं मी 2-2, 3-3 तास बाळाला मांडीवर, मला सायटिकाचा त्रास असं वाटायचं तेव्हा की बाळाला मांडीवर घेऊन घेऊन आणि प्रेग्नेन्सीमध्ये डाव्या बाजूवर झोपून नाही का माझा पाय दुखतो. पण ते इतकं मला नंतर ना युरिन इन्फेक्शन झालं मला. का तर मी बाथरूम अडवून ठेवायचे, बाळ उठू नये, बाळ उठू नये, म्हणजे अन्वी उठू नये असं. आणि ते ना, अन्वीचं पण माझं आयुष्य कसं झालेलं, तो माझा टेबल तिथल्या तिथंच ती फिरायची, यायचं मम्मीचं दूध प्यायचं, जायचं, तिथल्या तिथंच फिरायची ती. आणि त्यामुळे ना असं मला असा सेपरेट कुणाशी तरी शेजारी पाजारी असतात आपल्याला, कुणाशी बोलायला जा, फोन कुणाचा मी उचलायचे नाही, मला वेळ नसायचा. किंवा असं शांततेनं बसून जेवलंय, रिलॅक्समध्ये खाल्लंय असं कधी नाही. टेबलवरच खायचं, कारण बाळाला 2-2 तासाला काहीतरी खायला द्यावं लागायचं. बाळानं शी केली की बाळाला परत भूक लागते, शी साफ करा, सू साफ करा, असं ह्या गोष्टींमध्ये ना मी गुंतली होते. पण मला आतून काहीतरी असं त्रास व्हायचा. मी कधीही केस विंचारले नाही, माझं टारलं तसंच असायचं, केसाचं बांधायचं, कधीतरी विंचरायचं, पावडर कधी तोंडाला लावलं नाही, आरशामध्ये कधी स्वतःला बघितलं नाही. आय स्वेअर, मी त्या काळामध्ये स्वतःला, माझे मिस्टर मला म्हणायचे थोडीशी व्यवस्थित वाग, थोडीशी, पण मी म्हणायची मी वागू कशी तुला, म्हणजे मी ना त्याच्याशी, मी नवऱ्याशीच भांडण करायला लागायचे की, म्हणजे तो म्हणायचा थोडासा वेळ, पण मी व्यवस्थित वागू कशी, म्हणजे मला असा वेळच मिळत नव्हता आणि मी असं आतून ना खचत चालले होते. त्यात माझं काय झालं माहिती का, अन्वी, आता माझं पहिलंच बाळ होतं, मला पण एवढं समजत नव्हतं, मी कुणाचं असं बघितलं नव्हतं, आमच्या घरात पण कुणाचं नाही, माझंच पहिलं बाळ होतं. आणि नंतर नंतर ना आमच्या शेजारी एक मुलगी अन्वीच्याच वयाची राहायला आलेली आणि ती बोलायची, तिचा बाहेरून आवाज येतात, चपट 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 ती बोलायची चरचर. मी म्हणायची अन्वी का बोलत नाही, आणि अन्वीला अन्वी हाक मारली ना तरी तिला कळायचंच नाही, आम्ही का नाही का अन्वी. मग मी सगळ्यांना सांगितलं तिला बाळा वगैरे म्हणायचं नाही, घरचे बाळा चिमण्या वगैरे म्हणतात ना लाडानं सोन्या, तसं म्हणायचं नाही. मी त्यांना सांगितलं अजिबात म्हणू नका, तिला कळतच नाहीये तिचं नाव अन्वी आहे, म्हणजे मी त्यांना ओरडायचे तिला तसं म्हणू नका. माझा ऍक्च्युअल हा स्वभाव नाहीये, मी कधीही कुणाला उलट उत्तर देत नाही, मला कुणालाही उलट बोलायला आवडत नाही, माझ्या स्वभावात ते नाही. पण माझी चिडचिड व्हायची. कसं आपलं स्वतःचं मूल असतं ते रिस्पॉन्सच करे ना, मग मी त्यांनाच म्हणायचे तुम्ही हेच तेच म्हणताय, मग त्याला कळत नाहीये. व्हिडिओ कॉल असो, मी स्क्रीन नाही, मी म्हणायचे नको व्हिडिओ कॉल, तिला त्रास होतोय असं, म्हणजे चिडचिड व्हायची माझी. तिला कळतच नव्हतं, तिला कसलं नाही, बा बाबा, पापा, मामा ह्याच्याशिवाय ती काहीच बोलत नव्हते.
आता ती बोलत नव्हती. मग माझ्या आईनं मला सांगितलं मला की बाळ आपल्यापाशी 6 महिने होतं तेव्हा मी त्याच्याशी किती बोलायची, ते येणारे जाणाऱ्यांकडे बघायचं. तिला तू बाहेरच काढत नाही. तिच्या कानावर कोकोमेलन टीव्ही शिवाय काही पडलं नाही, काहीच नाही. ती तशीच करायची, त्या टीव्हीतलं बघायचं आणि तेवढंच ती चमच्यानं खायचं, तेवढंच ऍक्शन रिॲक्शन, बाकीचं तिचं काहीच नव्हतं. मला आई म्हणली तू बाहेर पड. अगं पण मी म्हणलं माझा दिवस कामामध्ये जातो, मी बाहेर कशी पडू. त्यावेळेला मी डिसिजन घेतला नाही. अन्वीला जर असं झालं ना तर मग मला खूप नाही का, म्हणजे खूप ते होईल. बाथरूममध्ये रडायचे, मला खूप रडायला यायचं. आईशी फोनवर रडायचे, सासूबाईंशी रडायचे. ते म्हणायचे तुला काय त्रास होतोय. मला त्रास काय होतोय हेच कळत नव्हतं. मला होतंय काय हेच मला कळत नव्हतं. असं खूप लेडीजना होत असतं आणि त्यांना कोणी समजून घेणारं नसतं. मला समजून घेणारे होते पण मी त्यांच्याशीच उलट करून भांडायचे. त्यामुळे असं जर तुमच्या घरात कोणी असेल ना त्याला समजून घ्या, त्याला थोडंसं मोकळं होऊ द्या. मला माझ्या सासूबाई पण म्हणायच्या तू रड, तू मोकळी हो, तुला काय होतंय आतून सांग, म्हणजे तुला त्रास काय होतोय. म्हणजे इव्हन त्यांच्याशी म्हणजे मला असं नाही का कळायचंच नाही आपल्याला, असं नाही का नक्की यातून काय त्रास होतोय ना हे कळतच नाही. तसं मला कळायचंच नाही. मग हळूहळू हळू ना माझ्या आईनं मला सांगितलं की मी म्हणजे आई सासूबाई इथे येऊन राहायला लागल्या 15-15 दिवस, थोडेसे 1-2-3 महिने येऊन येऊन राहायला लागले की नक्की हिला त्रास होतो. ऍक्च्युली का आलेला माहितीये का, मला B12ची कमतरता झालेली. मला शरीर माझं चालत नव्हतं, म्हणजे मला कीबोर्डची बटन चालवायला येत नव्हते. तिथून मला कळायला लागलं. नंतर मला चपात्याची कणिक मळायला येत नव्हती, क्लच लावायला येत नव्हतं, चपाती तोडायला हातात जीवच नव्हता माझ्या. मग डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी B12ची डेफिशियन्सी सांगितली. मग घरातली थोडीशी कामं करण्यासाठी आई आणि सासूबाई 15 दिवस येऊन माझ्याकडे राहत होत्या आलटून पलटून, कारण सगळीकडे तोच प्रॉब्लेम होता. कसं त्यांचे पण काय असतात खाण्यापिण्याचे अडचणी होतात, त्यामुळे ते येत नव्हते पण आले माझ्यासाठी. मग काय व्हायला लागलं, मग त्याच्यानंतर मला आई म्हणली किंवा सासूबाई आमच्या म्हणायला लागले की तू बाहेर पड, तू घरात डांबून घेतलंय स्वतःला त्यामुळे तुला त्रास होतोय, तू 4 माणसांशी बोलते. आणि माझा ऍक्च्युअल मध्ये हा सोय हॉस्टेलला मी नसले तर पोरींना करमत नव्हतं आणि इथं मी अशी डांबलेली होते. मग मी ना हळूहळू हळूहळू बाहेर फिरायला चालायला, तिथूनच मला चालायची सुरुवात झाली. चालायला लागले आणि अन्वी बरोबर 3-3.5 वर्षाची झाली. मग तिला मी प्ले ग्रुपला टाकलं. मग तिथून मी चालायला सुरुवात केली स्वतःबरोबर. पण मी त्यावेळेला मॉर्निंग शिफ्ट सोडली आणि नाईट शिफ्टमध्ये काम करायला लागले. नाईट शिफ्टमध्ये काम करण्यामुळं काय, संध्याकाळी मी काम करायचे, दिवसाची थोडीशी झोपायचे जोपर्यंत अन्वी स्कूलला आहे. त्यामुळे माझं थोडंसं मॅनेज होत होतं बाहेर जाण्यासाठी. बाहेर मी पडण्यासाठी मला सगळं मॅनेज होत होतं. म्हणजे कसं व्हायचं, आरामात मला सकाळचं स्वयंपाक करायला यायचं, आरामात नसायचा. नाईट शिफ्ट केलेली असेल पण माझ्या मिस्टरांनी पूर्ण मला सपोर्ट केलेला आहे. इव्हन सगळ्याच कामात, असं कुठली नाही की हे काय काम बाईनं केलं पाहिजे हे पुरुषांना नाही, सगळ्या कामात मला मदत केलेली आहे त्यांनी. आणि पहिल्यापासूनच ते करतात. पण मॉर्निंग शिफ्टला कसं व्हायचं, त्यांना यायला 8 वाजायचे, त्यामुळे माझा ऑलरेडी मी स्वयंपाक करून ठेवायचे आणि सकाळी मी उठलेली असायची मॉर्निंग शिफ्ट, त्यामुळे करायचे. पण नाईट शिफ्टमध्ये त्यांनी मला पुरेपूर मदत केली. आणि जेव्हा मला स्ट्रेसच्या गोळ्या चालू झाल्या तेव्हा त्यांना सुद्धा कळालं हिला आतून खूप त्रास होतोय. त्यामुळं आणि ऍक्च्युअली त्यांचा स्वभाव पण आहे मदत करण्याचा. माझ्या सासूबाईंनी स्ट्रिक्टली सांगितलेलं सून आपली नोकरीवाली आहे, दोघांनी सगळं मिळून करायचं. तरी पण मग नंतर 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 मी हळूहळू हळू 4 लोकांशी बोलायला लागले आणि मी 4 लोकांना बघायला लागली, बाहेर खेळायला लागली, ह्याच्या त्याच्याशी ओळखी व्हायला लागल्या. तेव्हा मी हळूहळू बोलायला लागले. ती जेव्हा बोलायला लागली ना, केसावर भांडी आलीत, तर ती जशी जशी हळू बोलायला लागली ना तसा माझा कॉन्फिडन्स वाढत गेला. म्हणजे मला बरं वाटायला लागलं. आणि आम्ही एका कार्यक्रमात गेलो, मला थोडंसं ऑकवर्ड वाटलं, मी खूप जाड झाले. तिथनं मला कळालं की माझ्या शरीराचं काय मात्र झालेलं आहे. ब्लाऊजच्या साईज एवढ्या वाढल्या, ड्रेस जुने बसत नव्हते. आधी तर गाऊनवरच राहत होते, 4 दिवस तिथं राहायला गेले तेव्हा मग ड्रेस नवीन घ्यायला लागले. ड्रेसची साईज XXL सुद्धा पॅक व्हायचे मला ड्रेस. आणि मग हळूहळू हळूहळू माझा स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड होत गेला की बाबा अन्वी बोलायला लागली, आता मला वेळ मिळतोय, आता मी चालणार, 1 तास कमी झोपेल पण मी चालणार, मी माझं वजन कमी करणार. मला टेन्शन आलं की मी गोड खायचे, मी गोड खायचं कमी केलं. मी चावून चावून खायला लागले. मी नाश्ता करायला लागले, मी नाश्ता कधी करत नव्हते. मी काला करून खाणं सोडून दिलं, काल्याशिवाय मी कधी जेवलेच नाही, मला वेळच नसेल. मी काला करायचे आणि चमच्यानं खायचे. मी काला करून खायचं सोडलं, दातांनी चावायला लागले. आज तुम्हाला सांगते, तेल कमी करायला सुरुवात केलं, तुपाच्या भाज्या करायला लागले. सासूबाई भरभरून अन्वीसाठी तूप द्यायच्या नाही का बाळाला, तुपातलं तुपातलं तुपातलं. त्यामुळे माझ्याकडे तूप भरपूर असायचं. तुपातल्या भाज्या खायला सुरुवात केली मी. हळूहळू मला गोष्टी कळायला लागल्या. आणि माझं बॅकग्राऊंड ऑलरेडी सायन्सचं आहे,
पण मी कधी त्याच्यात घुसले नव्हते. वजन माझं कारण एकदम आटोक्यातच होतं, असं काही वजन वाढलेलंच नव्हतं. जसं जसं मी त्याच्यावर सर्च करायला लागले, बाबा काय करावं, शरीराला आपल्या ताकद मिळाली पाहिजे, वजन कमी झालं पाहिजे, पण आपला मसल लॉस नाही झाला पाहिजे, आपल्याला कुठे गेल्यावर चक्कर आली नाही पाहिजे, आपल्याला आपण एकदम छान दिसलं पाहिजे, आपल्या स्किन चांगली झाली पाहिजे, आपण कॉन्फिडन्स आपल्यामध्ये. त्यावेळेला माझं चॅनल वगैरे नव्हतं. चॅनल मी नंतर काढलं, रेसिपीचं काढलं, वेट लॉसचा काही संबंधच नव्हता. 76 किलोवर येईपर्यंत मी काय चॅनलवर असं काही टाकत नव्हते. नंतर मी जेव्हा रोहिणीताईंना भेटले आणि त्यांनी मला आधी बघितलेलं, त्यांनी मला बघितलं की माझी तब्येत त्यातली त्यात कमी झालेली त्यावेळेला. मग तिथपासून मी समोर आले आणि त्या जाड होते तेव्हा व्हिडिओमध्ये बघा, ओल्डेस्ट व्हिडिओमध्ये जाडच होते. तिथनं मी सुरुवात केली आणि मी अशी पब्लिकली बोलायला लागले. आता मला कोणताही असं नाही की स्ट्रेस येत नाही. सगळ्यांना काही ना काही कशाचा कोण बोलतं, काय येतं, कशाचे विचार येतो, घरचं, इकडचं तिकडचं, सासर माहेर, कुणाच काय ना काय कुणाला टेन्शन असतं. पण एक मला आलं की मन मोकळं केल्यानंतर खूप बरं वाटतं. मन मोकळं करायला मी शिकले. मी आधी पहिल्यापासून आजारी असले, हॉस्टेलपासून सवय होती, कधी आईला सांगायचं नाही. त्याच्यानंतर लग्नानंतर पण असं काही त्रास झाला ना, आपल्याला कुणाला शेअर करायचं नाही. घरातच बसून आपलं आपलंच रडायचं, बाथरूम मध्ये रडायचं, आंघोळ करताना रडायचं, दुसऱ्यासमोर रडायचं नाही, नवऱ्यासमोर रडायचं नाही, आतली आत. आता रडायला लाज वाटते दुसऱ्यासमोर, तर रडायची नाही मी, मला लाज वाटायची दुसऱ्यासमोर रडायला. मग असंच करत 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 ना, मला एक एक म्हणजे ना, इतका माझ्यामध्ये कॉन्फिडन्स आला ना, की आज मी तुमच्या समोर त्याच कॉन्फिडन्सनं बोलते आणि त्याचमुळे बोलते की मी माझा वेट लॉस केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी माझा स्वतःचा स्ट्रेस कमी केला. आणि स्ट्रेस कमी केला म्हणूनच माझ्यात कॉन्फिडन्स आला आणि म्हणूनच माझं वजन कमी झालं. त्यामुळे तुम्हाला जर स्ट्रेस असेल ना, तुम्ही मोकळं व्हा, त्याच्यावर सोल्युशन काढा. तुम्ही भरपूर सोल्युशन काढू शकता. 24 तास असतात आपल्या. आईपाशी बोला, सासूबाईंपाशी बोला, कोण जवळचं सख्खी बहीण भाऊ कोण असेल त्यांच्यापाशी तुम्ही तुमचा स्ट्रेस म्हणजे स्वतः मोकळं व्हा. अगदीच आतली पोटातली गोष्ट आहे जी कुणाला सांगू शकत नाही, पण त्याचा त्रास होतो. तुम्ही देवापाशी बोला. देवाला तुम्ही स्वतःचं कुणीतरी असल्यासारखं मानून सगळं सांगा. तुम्हाला एकदम छान वाटेल. तुम्हाला मेडिटेशन करावं असं वाटत असेल, तुम्हाला सांगू, मी मेडिटेशन पण ट्राय केलेलं, पण मला माझं चित्त लागलं, त्याला शांत ध्यान असावं लागतं. माझं कधी चित्त लागलं नाही. मग मेडिटेशन नाही, वॉकिंगनं स्ट्रेस खूप कमी झालेला आहे माझा. आणि खूप म्हणजे मी नॉर्मलच आहे आता, पहिल्यासारखं नाही. तर पहिलं जे होतं ना माझं, ते सगळं आता बंद झालेलं आहे. मी पाहिजे तसे कपडे घालू शकते, पाहिजे तसं वागू शकते. म्हणजे आपल्या ह्याला, माझ्या शरीराला शोभेल असे मी कपडे घालू शकते. मला जसं हवंय तसं मी जगू शकते. मला जसं बोलायचंय तसं मी बोलू शकते. चांगलं, वाईट नाही. माझ्या सांगण्यामुळे खूप लोकांचा वेट लॉस झालेला आहे. खूप लोक मला आपुलकीने इन्स्टाला, यूट्यूबला मेसेज करतात. कधी सांगितलं काय वेगळं तर त्याच्यावर गोड गोड कमेंट करतात. त्यामुळे मला यातच खूप मोठा आनंद आहे आणि आज मी सगळ्यात आनंदी व्यक्ती आहे असं मला वाटतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला कधी वाटलाय का हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाय बाय.